न्याय आता थेट जनतेच्या दारात. होय, घोडेगाव न्यायालयात फिरते लोक न्यायालय उपक्रमाचा शानदार शुभारंभ. गरजू, वृद्ध आणि ज्या पक्षकारांना काही कारणास्तव प्रत्यक्ष न्यायालयात येणे शक्य नाही, त्यांच्यासाठी हा उपक्रम एक आशेचा किरण ठरणार आहे. जून 15 रोजी लोक अदालत प्रमुख आणि निवृत्त जिल्हा न्यायाधीश ए.के. पटणीसाहेब यांच्या हस्ते या फिरत्या लोक न्यायालयाचे उद्घाटन अत्यंत उत्साहात संपन्न झाले. यावेळी बोलताना न्यायाधीश पटणी यांनी हा उपक्रम लोकांच्या सुविधेसाठी असून नागरिकांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं आवाहन केलंय. तर दुसरीकडे लोकांनी या फिरत्या न्यायालयात स्वतःहून सहभागी होऊन सहकार्य करावे असं आवाहन घोडेगाव वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संजय आर्वीकर यांनी केलं आहे. या उद्घाटन सोहळ्याला वकील संघाचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट दीपक लोहोटे, उपाध्यक्ष अॅडव्होकेट माधुरी ढवळे, माजी उपाध्यक्ष अॅडव्होकेट अनिता पाटील यांच्यासह अॅडव्होकेट मुकुंद वळसे पाटील, अॅडव्होकेट सुदाम मोरडे आणि प्रमोद काळे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. शेवटी अॅडव्होकेट माधुरी ढवळे यांनी सर्वांचे आभार मानले. सर्वसामान्यांचा वेळ आणि पैसा वाचवणाऱ्या या मोबाईल कोर्टाला घोडेगावकरांकडून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंबेगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष, त्यांचे सहकारी आणि इथे जमलेले पक्षकार बंधू, वकील, पत्रकार, आमचे न्यायालयीन कर्मचारी, सर्वांचं या विधी सेवा समिती फिरते लोक अदालतचा अध्यक्ष या नात्याने आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. हे आता 3रं वर्ष आहे, बरोबर? हो. मागे 2 वर्षी ते घेऊन गेलो. मागच्या वेळेला व्हॅन आणली. तर हे जस्टिस ॲट डोअर स्टेप्स, ज्यांना न्यायालयात यायला जमत नाही त्यांनी मागणी केली तर आम्ही हे व्हॅन सगळं साहित्य घेऊन, वकील मंडळी यांचं सहाय्य घेऊन त्या गावात आम्ही प्रत्यक्ष न्यायदानाचं काम करतो. पहिला कार्यक्रम आमचा जुन्नर तालुक्यात ढोलगाव गावी झाला. त्या ढोलगाव गावाचं काय वर्णन करायचं, वडाचे 2 ढोल, त्याच्यामधून एक असं ते ढोलगाव. पूर्वीमध्ये फार मोठा वड होता, त्याचे 2 भाग केले आणि तिथे छान 2 दिवस कार्यक्रम आम्ही घेतला आणि दिवाणी केसेस 3 केसेस दिवाणी आपसात मिटले. जवळजवळ 50,000 रिकव्हरी जागेवरच झाली. तर असा हा डोअर 7 जिल्हा दौरा आमचा सुरू आहे. आता हा घोडगावचा 2रा दौरा आहे. ह्याच्यानंतर राजगुरुनगर, वडगाव, मावळ, शिरूर हे सगळे तालुके आम्ही फिरणार आहोत. तर पक्षकारांना विनंती आहे की त्यांचे जे काही केसेस प्रलंबित असतील, ज्याच्यात आपसात तडजोड होऊ शकते, अशा केसेस आम्हाला द्या. तुम्ही आमच्या समितीशी कॉन्टॅक्ट करा आणि ते प्रकरणं जागेवरच आम्ही मिटवण्याचा प्रयत्न करतो. आज हा परिक्रम फार मोठा आहे तसं बघितलं आणि मोठं पुण्याचं काम. साधारणतः कुठल्या प्रकारची प्रकरणं आपल्याकडे मिटवली जातात? त्या प्रकारची प्रकरणं मिटवली असं काही दिवाणी, फौजदारी, आता तालुका लेवलला जी दिवाणी आणि फौजदारी केसेस आहेत हे आम्ही मिटवतो. त्यामध्ये प्राधान्याने चेकच्या केसेस, त्याच्यानंतर दुसऱ्या केसेस, क्रिमिनलच्या केसेस काय असतील. आता एखादा आरोपी गुन्हा कबूल करत असेल तर त्याला सौम्य शिक्षा देऊन, दंड भरून त्याला आम्ही सोडतो. अशा काही केसेस असतील तर काढा. हो, 185. हां, भरपूर आहे. लोक न्यायालयाची जी चळवळ आहे, न्यायालय त्यांच्या घरी अशी संकल्पना घेऊन हे जे फिरते मोबाईल लोक व्हॅन जी आहे ती दारोदारी येत आहे. आता त्या कार्यक्रमाचा उद्दिष्ट एवढाच आहे की प्रकरणं जास्तीत जास्त तडजोड व्हावी. त्या अनुषंगाने शासनाने, न्यायालयाने किंवा वकील वर्गाने आणि पक्षकारांनी सर्वांनी एकमेकांना सहकार्य करणं अतिशय गरजेचं आहे. मी या अनुषंगाने एवढंच सांगू इच्छितो की या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्या आणि जास्तीत जास्त प्रकरणं कशी निकाली काढता येतील त्या अनुषंगाने सर्वांनी एकमेकांना सहकार्य करा, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. घोडेगाव न्यायालयामध्ये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, उच्च न्यायालय मुंबई यांच्यामार्फत जे हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे, त्यामध्ये ही मोबाईल व्हॅन या ठिकाणी पक्षकारांना या ठिकाणी साहेब न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहेत. जास्तीत जास्त घोडेगावमध्ये खटले या ठिकाणी न्यायदानातून निकाली निघावे असं मी पक्षकारांना आवाहन करतो. आणि आपण देखील या ठिकाणी वेळ दिला आणि घोडेगावच्या ह्या ग्रामीण भागामध्ये ह्या ग्रामीण जनतेला आपल्याकडनं चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळो आणि त्यांची चांगल्या प्रकारची या ठिकाणी न्यायदान त्यांच्याकडनं हो
अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी आला, तुमचं स्वागत करतो आणि तुमचं आभार देखील मानतो आणि त्याप्रमाणे आपण हा उपक्रम सुरू करावा अशी मी त्यांना विनंती करतो.